छान मी साडी लावली आहे ना, एलिगंट लुक. हाय. तर छान मी साडी लावली आहे क्रीम कलरची. आणि हे साडी लावल्याचं कारण म्हटलं तर आज आम्ही लग्नाला गेलो होतो. वेळेवरच म्हणजे लक्षच नव्हतं की पत्रिकावर नाही का म्हणजे आज लग्न आहे वगैरे म्हणून नाही का. आता कामामध्येच होतो आम्ही सगळे, तर त्याच्यामुळे लक्षच नाही की लग्न आहे. सकाळी पण तेवढं वाटलंच नाही. मग अचानक आठवलं की बा आज लग्न आहे, जावं लागेल. आणि लग्न कसे आजकाल उशिराच लागत असतात, त्यामुळे मग फोन केला हजबंडनी आणि मग मी तयारी वगैरे केली आणि हजबंडने पण तयारी वगैरे केली. मग आम्ही गेलो. तयारी करायला इतका वेळ लागला ना का, म्हणजे साडी मला लावता येत नाही. मी इतके व्हिडिओ टाकत आहे पण मी सलवारवरच टाकत आहे. तर मला साडी लावायला इतका कंटाळा म्हणलं तर माझं साडी जे घड्या वगैरे असतात खालच्या, तर त्या नाही का जमतच नाही. कोणी म्हणतात की मला मस्त परफेक्ट वगैरे साडी लावता येते, तर मला नाही जमत घड्या. तर मी काय करते, अशीच आपली छान एक पदर टाकून अशी तरी गुंडाळी असं लावून अशी लावते मग काहीतरी असं करून. कारण की साडी तर लावणं कुठं जातं म्हटलं तर गरजेचंच आहे ना, तर त्याच्यामुळे लावावी तर लागतेच. तर म्हणून मग आज साडी लावली छान, म्हणून म्हटलं एक व्हिडिओ पण करून टाकूया. तर लग्नाला गेलो होतो, ते लग्न पण लागायचं होतं. आता काय करणार. भूक पण लागून होती. छान जेवणाची वास पण येत होती मस्त. तर मग आता काय करणार. मग मस्त साड्या बघत होती बायांच्या. मी बाहेर गेली तर तेच बघत असते, कोण कशी साडी लावली आहे, कोण म्हणजे कशा पॅटर्नची लावली आहे आणि कशी म्हणजे ते कशी हे करतात, कॅरी करतात. तर असं वगैरे. तर मस्त बाहेर साडी लावून छान तयारी वगैरे करून, माझी सिंपलच होती छान. आपलं मी एक पल्लू घेतली आहे आणि छान असंच माझी सिंपलच होती. पण लग्न म्हणलं तर माहीत आहे ना बाया कशा असतात, गजरा लावणं, मेकअप करणं, हे करणं ते करणं असं आहे. तर इथं पण गेलो तर अरे पाहतो तर नवरीची तयारीच व्हायची आहे, मुलगा येऊन आहे आणि आता काय करणार. मस्त पाहत होतो मग साड्या वगैरे हे ते, कुणाची लाल, कुणाची पिवळी, कुणाची हिरवी, असं छान लुक त्यांचा कसे का. आणि कसं ज्या लग्न व्हायच्या मुली आहेत जसे नाही का, तर त्यांनी पण मस्त छान साड्या लावतात किंवा जे लेंगे आहे, लाचा म्हणतो, ते लावतात. मस्त छान डॉलसारख्या दिसत असतात. तर त्याच्यामुळे ते बघत होती. मग छान मस्त छान पोरी, छोट्या पण मुली नाही का, काही असं आजकाल इतके म्हणजे पातळ निघले आहे ना की छोट्या मुलीसुद्धा ते पातळ म्हणजे आजकाल ते कसं शिवून मिळतात. तर छान अशा नाही का पातळ पण मुली लावून दिसल्या मला, असं आहे. तर मस्त छान नाही का. आणि तिथं गेलो तर नाही का ते एकदम असे त्यांचं लूक नाही का, जे काय म्हणते याचं होतं ते धोती, जे आपण खाली जे काय लावतो ते वरतं ते काय म्हणतो कुर्ता, ते त्यांनी लूक घेतलं होतं. आणि काही बाया पातळ पण लावल्या होत्या. तर म्हणजे ज्यांचं घरी लग्न होतं ना, ते लोक असे लूक केले होते की बाया पातळ लावायच्या आणि माणसं ते लूक घ्यायचं. आणि कोणी कोट लावले होते. तर त्याच्यामुळे इतकं मस्त वाटत होतं ते. आणि जास्त लोक नसल्यामुळे ना इतकं म्हणजे छान वातावरण, शांत. नाही तर लग्नामध्ये असं किती गजबज असते. तर असं नाही का सगळ्यासोबत आपल्याला बोलता येते. कोणी म्हणजे गेलो तर आपण कोणी किती दिवसांनी मिळते. लग्न म्हणलं तर कसं एक उत्सवच असल्यासारखं नाही का, की कोणी आपल्याला म्हणजे कसं लहानपणी पाहून असते तर अरे तुझं लग्न पण झालं असं पण म्हणतात. म्हणजे आहेत काही म्हणजे नाही का, कोणी पाहते लहानपणी, अरे मोठ्यापणी मग अरे तू एवढी झाली असे म्हणतात. पण तेच नाही का. तर मग गेलो
छान सगळ्यांसोबत बोलणं झालं. म्हणजे माझ्या मित्रांच्याच रिलेटिव्हमध्ये, तो हजबंडच्या रिलेटिव्हमध्ये लग्न होतं. तर आम्ही गेलो छान, आणि छान म्हणजे मग तिथं गप्पा मारल्या, असं तसं हे झालं ते झालं छान असं म्हणून नाही का. तर किती म्हणजे छान दिसत होत्या बाया, पातळ लावल्यावर मुखडा त्या लावून, छान मेकअप करून, गजरा वगैरे आंबाडा वगैरे बांधून, छान गजरा आहे ते लावून किंवा म्हणजे आणि ते लायटिंग वगैरे, ते फोटोशूट आधी ते काय करे बरोबरींची तर तयारी व्हायचीच होती. तर मग काय करणार, तर मग फोटोशूट चालू होतं सगळ्यांचं फॅमिलीचं. अरे मी वेगळंच बघितलं, अरे आधीच सगळे फोटोशूट करत आहे की नाही, असं म्हणजे असते. तर मग ते काहीतरी म्हणजे हे करणार मग, तर ते काय केले मग फोटोशूट करत होते. तर फोटोशूट सगळे फॅमिली खूप म्हणजे असे एन्जॉय करून फोटोशूट करत होते. छान असं खूपच वेगळं वाटलं तिथं गेलं तर फोटोशूट झालं. मग ते जे बाया पातळ लावल्या तर त्या छान मस्त फोटोशूट केल्या, असा पदर वगैरे जे करतात तर ते असं वगैरे म्हणून ते पूर्ण फोटोशूट करत होत्या. आणि मग जे माणसं आहेत पातळ लावले ते पण छान फोटोशूट करत होते. नाही सॉरी, पातळ ते काय ते धोती म्हणतात त्यांना, धोती लावले होते त्यांनी, आणि ते वाईट त्यांचं ते हे असते ते लावले होते. तर छान वाटत होतं, म्हणजे माणसांचं लुक पण छान वाटत होतं, बायांचं लुक पण छान वाटत होतं, त्यांचं वेगळंच हे होतं असं आहे. तर मग नाही का तिथं काय झालं, मग ते नवीन झाली तयार. तर मग ते लग्न व्हायच्या आधी ते काय करत होते, माझं मेकअप उतरते म्हणे ती नवरीन, तर आधी माझं फोटोशूट करून घ्या म्हणे. तर मग काय झालं, काही मग काय म्हणे लोक की नाही आता तुम्ही फोटोशूट करताय ना, तर आधी तुम्ही जेवण करून घ्या म्हणे. कारण की फोटोशूट करायला वेळच लागते ना, नवर किंवा नवरीचं किंवा असं म्हणतो, तर करायला वेळच लागते. तर त्याच्यामुळे मग ते नाही का आधी जेवण करून घ्या म्हणे. तर मग आता कसं कोणी कसं गिफ्ट दिल्याशिवाय नाही जेवण असं पण असते. कोणाकोणाला आता कसं भूक लागली असते तर ठीक आहे जेवून घेऊ आपण, पण कोणी असते नातेवाईक असं नाही हे झाल्याशिवाय कसं नाही करूया आपण, असं आहे. तर मग बसलो, आम्ही पण बसलो आता, कारण की आता बोललो त्यांच्यासोबतच बसून होते मी सगळ्या नातेवाईकासोबत. तर मग मी पण नाही गेली राहिली उपाशीच. तर असं झालं. तर मग त्यांचं फोटोशूट झालं, ते पाहायला पण खूप छान वाटत होतं फोटोशूट. त्यांनी इतके मस्त मजामस्ती करून फोटोशूट करत होते. मित्र कसे आपले म्हणजे फोटोशूट, अरे यार ऐसा करना वैसा करना असं टाईप नाही का, तर ते असे करत होते. आणि त्यांच्यामध्ये नाही का त्यांनी नाही का ते आधी जेव्हा ते काहीतरी म्हणतात त्याला, ते फोटोशूट केले होते, ते काहीतरी त्याला मला नाव नाही येतं त्याच्या फोटोशूटचं. तर ते आधीचे फोटो ज्यांनी ते केले होते ना बाहेरगावी जाऊन, ते पण दाखवत होते त्यांच्यासोबत असते बाहेर, असं म्हणजे मागून नाही का असा हे लावला होता पडदा टाईप, तर ते दाखवत होतं. इतकं म्हणजे छान हे झालं होतं. आणि पुन्हा त्याच्यामध्ये नाही का ते गाणे म्हणत होते, त्याला काय म्हणतो मला आठवत नाही, पण ते नाही का गाणे म्हणत होते, जसं कव्वाली टाईप असते बा तसं. तर ते इकडे गाणे पण म्हणत होते, इकडे ते फोटोशूट करत होते. अरे 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 म्हणते ना लग्न. तर आणि कसं त्यांचे नातेवाईक नाही का आधीच तिथं नाही का काय होतं, माणूस कशाला तेवढे वेळ थांबला त्यांनी, की त्यांच्या नातेवाईकांनी आधी मस्त भरपूर नाश्ता केला होता. ते साऊथ इंडियन तो सांबार वडा हे ते वगैरे त्यांनी मला सांगितलं, अरे आम्ही तर खूप छान नाश्ता करून आहो, इडली डोसा वगैरे खाऊन आहोत, आम्हाला तेवढं भूक नाही आहे. तर म्हणून नाही का ते तेवढा वेळ घेत होते आणि बाकीचे जर आले तर आणि ते भुके होते ते गेले. तर असं झालं. तर मग छान नाश्ता केलं म्हणून सांगितलं. अरे मला तर तोंडाला पाणी सुटलं. मी म्हणलं अरे यार मी पण केले असता तर, पण आम्ही पण लेट गेलो, आम्हाला माहीतच नव्हतं, मी सांगत आहे ना. तर मग काय झालं, गेलो छान फोटोशूट पाहिलं त्यांचं. ते फोटो पाहिले इतके छान वाटत होते ना, ते तर डॉलच वाटत होती ती नवरी आहे ना, इतकी डॉल वाटत होती ना, मस्त छान वाटत होती. आणि मग ते आणि ते पण पातळच लावली होती. आणि तिथं ते जो नवरदेव आहे ना तो पण म्हणजे छान असं धोती वगैरे लावून, त्या टोपी वगैरे छान लावून, जसं आता आपण सिरियलमध्ये कसं बघतो तशा टाईपच बिलकुल
छान असं नाही का हे झालं होतं, त्यांनी केलं होतं. तर मस्त छान वाटलं ते पण पाहून. मग ते झालं. मग आता बसलो, आता थोडं त्यांचं फोटोशूट हे ते बघत ते झालं. मग इकडल्या तिकडल्या गोष्टी निघल्या. मग असं झालं, असं झालं. माहीत आहे ना, बायामध्ये बसलो तर कशा गोष्टी होतात. तर मग गोष्टी करत बसलो. मग ते झालं. मग आता आली, मला तर खूप भूक लागून आहे. मी म्हटलं हजबंडला मला खूप भूक लागून आहे, मी काय करू. तर मग मी गेलो. मी तिकडे गेले आणि मग नाही का थोडंसं नाही का तिथं स्नॅक्स खाल्ले. म्हणजे ते ठेवलं होतं काय म्हणजे ते मंचुरियन जे वगैरे होतं ना, ते थोडंसं खाल्लं. जेवण नाही केलं, छान नाही आवडत होतं, बाया वगैरे बघतील म्हणून. तर थोडंसं मग नाही का ते खाल्लं, मंचुरियन खाल्ले. आणि तिथं नाही का दाबेली पण होती. म्हणजे तुम्हाला जे खायचं आहे ते नाही का कचोरी टाईप ते म्हणजे बनवून देतात. म्हणजे छान होतं. ढोकळा म्हणजे ज्यांना नाश्ता करायचा आहे ते नाश्ता करा, ज्यांना जेवण करायचं आहे ते जेवण करा, असं होतं तिथे. तर मी आधी काय केली, मस्त ढोकळा खाऊन टाकली, छान ढोकळा खाऊन टाकली. आणि काय केली, मला आत्ता पण डकार येतं. मी बोलत आहे तर काय पोट भरून नाही माझं. तर मस्त ढोकळा खाऊन टाकली, मला ढोकळा आवडते तर. आणि काय खाल्ली, सांबार वडा एक प्लेट म्हणजे जेवणाचा ना सांबार वडा एक घेतली आणि डोसा खाल्ली. तर ते झालं. मग काय झालं, मग आता माझे हजबंड म्हणे, अरे तू तर हेच खाशील तर कसं जेवण नाही करणार आहे का, जेवण पण मस्त छान आहे म्हणे. तर मग मी म्हटलं नाही, आधी नाही का लग्न लागू द्या, मी थोडंसं ट्राय करत आहे. ट्राय तर नाही करत होती, पोटभरच खात होती, पण मी ट्राय करताय अशी म्हणून त्यांना सांगितली. ते आले नव्हते माझ्यासोबत, मीच एकटीच गेली होती बघायला काय काय आहे काय काय नाही. तर असं झालं. तर मग नाही का, मग मी खात होती त्याच टायमाला मग लग्न लागून गेलं. म्हणजे की लग्न आता लागत होतं, अनाउन्समेंट झाली लग्नाला आणि लग्न लागत होतं. तर मग मी गेली तिकडे, मग हजबंडजवळ जाऊन उभी राहिली. छान म्हणजे त्यांनी ते अक्षिदा वगैरे आणून दिल्या, त्या पोतली असतात ना ते ज्वारी आणि तांदूळ असं मिक्स नाही का, छान आणून दिलं. छान त्या पण स्टँडर्ड होते. अशा चमचमीत ते पिशवी जे असते ना ते अशी होती, अशी छान दोर असं वगैरे. तर मग नाही का तिथून मग आम्ही काय केलं, हां छान. मग नाही का ते लग्न लावलं छान. मंगलाष्ट ते लोक नाही म्हटले, ते म्हटलं का ते ऑर्केस्ट्रावाले असतात, हां ते म्हटले. ऑर्केस्ट्रा इतकं सुंदर गाणं होते ना. तर म्हणजे मराठी पण म्हणत होते आणि हिंदी पण म्हणत होते, की म्हणजे इतक्या म्हणतात ना ते म्युझिक, आय लव म्युझिक. इतकं म्हणजे ते आत्माला असं ते लागते म्हणते ना, छुवून जाते म्हणते ना, ते आहेच ते. तर इतक्यामध्ये सुंदर ते गाणे ते वाजत होतं ते छान. आणि कसं फुलं होत, म्हणजे काही जास्त पाहुण्यांना नाही सांगितलं होतं ना, तर इतकं मस्त वाटत होतं, तो माहोलच वेगळा होता. तर मग नाही का ते त्यांनी म्हटलं गाणं त्या बाईंनी एका, आणि मग एक माणूस पण होता तिथे म्हणणारा, तो पण म्हटला. छान छान झालं. मग ते हार वगैरे टाकले एकामेकाच्या गळ्यात. इतकं लेट लग्न तर ते लग्न किती वाजता लागलं असेल, आता 4 वाजता लागलं असेल, असं आहे. तर म्हणजे संध्याकाळ होत आहे आता, आणि आता 4 वाजता ते लग्न लागलं, विचार करा. आणि त्यांचा मुहूर्त किती वाजता होता, 11:30चा मुहूर्त होता, असे असते. तर आता कसं हिवाळ्याचा टाईम पण लवकर जात असतो ना, तर समजतच नाही. लेटही उठलं तरी तो लेटच होत जातो, असं आहे. तर त्याच्यामुळे ना ते लग्न लागलं. मग आम्ही त्यांना गिफ्ट द्यायला गेलो, मग आमचे पण फोटोशूट झाले छान. तर मग आम्ही खाली उतरलो आणि मग मी हजबंडसोबत जेवण करायला गेली, की छान म्हणजे नाही का. मग अरे किती सारं जेवण, मी तर सांगू शकत नाही. मी नाचताच पाहून पूर्ण हे झाली होती. तर जेवण तर काही करू नये, तुम्हाला जे आयटम पाहिजे ते तुम्ही खा. तर मग मी नाही का काय केली, जेवली नाही. आलू बोंडे, समोसे, ते पनीर टिक्का, ते पराठे पण वेगवेगळे होते. आलूचे पराठे, मेथीचे पराठे, सुकुडे आपले म्हणतात ते सुकुडे टाईप मेथीचे असतात ते होते. मिठाई तर 101 होती. अरे मिठाई काही खरं नाही. दूध होतं, आता हिवाळ्यामध्ये कसं दूध पितात लोक, दूध होतं गरम गरम ज्यांना पाहिजे असेल ते.
दूध, तुम्हाला दूध घ्यायचं आहे. मिठाईमध्ये पण व्हेरायट्या होत्या, काजू कतली, पुन्हा ते काय मध्ये ते बंगाली मिठाया जे असतात ना ते पण होत्या. बापरे, मी नाही पाहिले असं एवढं म्हणजे खायचं भाग पाहिलंच नाही कधी. असं झालं तर किंवा म्हणजे मिठाई आहे ते. मी म्हटलं जेवण तर आपण दररोजच करतो, रोज करतो जेवण, साधं वरण भात, पण आज मी हे दुसरं खाणार कारण की एवढं सगळं बघूनच पोट भरल्यासारखं. तर आधी मग मिठाया खाल्ल्या, सगळ्याच प्रकारच्या मिठाया असते ते. हां, तर मिठाया खाल्ल्या आणि मग थोडंसं मी म्हटलं साधं वरण भात तरी खावं. वरणामध्ये पण खूप साऱ्या व्हेरायट्या होत्या. साधं पण होतं, तडका दिलेलं पण होतं, ते आजकाल पालक मिळते त्याचं पण होतं. पुन्हा ते डाळ वांगा म्हणतो तो ते पण होता. अरे म्हटलं वरणामध्ये पण असते, बनवणारच पाहिजे, ज्यांना जे आवडते ते खा तुम्ही. होते पाणीपुरी होती. पाणीपुरी खाल्ली बघा मी. आणि मग आखरीला पान खाल्लं बघा. नाही पहिलं आधी दूध पिलं, थोडंसं दूध पिलं. मी म्हटलं छान मिळत आहे, छान बासुंदी टाईप नाही का, तर मग दूध पिलं आणि मग नाही का पान खाल्ला. हो, दोघांनी मग हजबंड आणि मी पान खाल्ला आणि मग तिथून निघालो. असं झालं. तर इतकी मज्जा आली ना खरंच, किती म्हणजे असं छान मोकळं लोक, जास्त लोक नाही, काही नाही, भीड नाही. नाही तर लग्न म्हटलं तर बापरे किती भीड असते, म्हणजे मसालासुद्धा जागा नसते. खाली पण अशा गाद्या टाकलेल्या असतात, तर त्या गाद्यावाद्या नाही, सोपेच ठेवले होते पूर्ण असे छान, माणसांना वेगळे, बायांना वेगळे. तर खूप छान म्हणजे असं हे झालं ते. मला तर असं वाटतं एक फंक्शनच समजून घ्या, ते वेगळंच प्रकारचं फंक्शन होतं लग्न. आणि सगळ्यांना ते नवरदेव नवरी सगळ्यांना भेटत होते उतरून असं सगळ्यांना, म्हणजे नाही का पाया लागून किंवा म्हणजे हे करून नाही का हात मिळवून बोलत होते की काय कसं असं तसं असं पाहिजे यार खरंच. तर खूप छान वाटलं, मला तर खूप आवडलं. मी तर खूप खुश झाली हे पाहून आणि खूप छान वाटलं. ठीक आहे. तर असं काही कार्यक्रम राहिला ना तर मग आता साडी तर लावावं लागते, तर काय करणार, म्हणून मग छान साडी लावली. नाहीतर माझे तर सलवारवरच व्हिडिओ असते. तर मी फक्त कशा बाया कॅरी केल्या होत्या साड्या तर ते बघितलं. कोणी एक पल्लूची आहे, कोणी उलट्या पल्लूची घेतली होती. तर आजकाल खूपच वेगवेगळी पद्धत निघली आहे साड्यांची. मुली पण अशा म्हणजे ज्या लग्नाच्या मुली आहेत त्या पण साड्या लावतात ना, तर त्या पण अशा छान असे वेगवेगळ्या प्रकारच्या कॅरी करून छान साड्या लावल्या होत्या मुली, ती सुंदर दिसत होत्या. तर मस्त छान झालं लग्न आणि तर मस्त छान एन्जॉय करून आलं. ठीक आहे. तर बघा, एका हातात बांगड्या लावतो म्हटलं आणि एका हातात घडी लावतो म्हटलं. तर मला म्हणजे नेहमी आता कसं घडी लावते ना, तर तेच म्हणजे हे राहिलं का, तिथं बांगड्या लावत होते मी. तर बघा ठीक आहे, जसं आपलं साधं लोक राहिलं तेवढं ठीक आहे की नाही, तसं आहे. तर छान मस्त मजा केलो आम्ही, जेवण केलं पोटभर आणि सगळ्यांना भेटलो. म्हणजे जे नातेवाईक आम्हाला भेटले, जे रिलेटिव्ह आहे ते हे तर त्यांना आम्ही भेटलो आणि छान मस्त मजा करून छान त्यांना हे करून आम्ही मग थांबा म्हणजे कसं थांबा म्हणत होते की बा जे मुलींची विदाई असते ते वगैरे करून जा हे ते नाही का. पण आता कसं संध्याकाळ झाली होती तर म्हटलं चला निघून यावं. तर आम्ही छान मग नाही का निघून आलो. ठीक आहे.